नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल सुभाष अगवणे तुम्हा सर्वांचं आपल्या या ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वीच्या इतिहास व नागरिकशास्त्र या विषयाच्या तिसऱ्या धड्याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओजना तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि लाईक करा. तर चला आपण तिसऱ्या धड्याच्या अभ्यासाला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या तिसऱ्या धड्याचं नाव आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम. बघा, आपण दुसऱ्या धड्यामध्ये युरोप आणि भारत यांचे संबंध बघितले. संबंध म्हणजे काय, तर युरोपात जे आधुनिक युगाची सुरुवात झाली होती, भांडवलशाही किंवा औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली, त्याचे जे भारतावर परिणाम परिणाम झाले ते आपण मागच्या पाठामध्ये बघितले की नवीन नवीन शोध लागले, सागरी मार्गांचा शोध लागला. तर मग त्याच्यानंतर भारतावर परिणाम काय झाले इत्यादी. आता आपण स्पेसिफिकली ब्रिटिश सत्तेचे परिणाम बघणार आहोत, कारण 17व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच ब्रिटिश भारतात यायला सुरुवात झाली आणि त्यांनी आपल्या भारतावर एखादी राज्य केलं. आता तेच ब्रिटिश सत्तेचे परिणाम काय झाले ते आपण बघूया. आता या पाठात आपण इंग्रज सत्तेचे भारतावर झालेले परिणाम अभ्यासणार आहोत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही एक ब्रिटनमधली व्यापारी कंपनी होती. आता तिची स्थापना कशी झाली आता या मुद्द्यामध्ये दिलंय. भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहिले. आता मागच्या पाठामध्ये बघितले की भारतापर्यंत पोहोचण्याचे जे सागरी मार्गांची सुरुवात जी झाली त्यामुळे अमेरिकेचा शोध लागला. दक्षिण आफ्रिका खंड आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकापर्यंत लोक जाऊन पोहोचले, पण शेवटी पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा भारताच्या किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचला. आता ते आपण मागच्या पाठात बघितलं. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सतत स्पर्धेत उतरले. बघा, आपण बघितलं की बऱ्याच जणांचे युद्ध झाले. डच आणि फ्रेंच हे भारतात किंवा फ्रेंच आणि ब्रिटिश हे भारतातले जी बाजारपेठ होती त्यांच्यासाठीची ती काबीज करण्याची खूप स्पर्धा यांच्यामध्ये तयार झाली होती, एवढी की त्यांच्यामध्ये 3-4 युद्ध पण झाली. फ्रेंच आणि ब्रिटिश आपण बघितले की म्हैसूरची 3 युद्ध. डच आणि पोर्तुगीज त्यांच्या लिमिटेड एक सीमित होते, त्यांच्या म्हणजे एका विशिष्ट भागापुरते ते मर्यादित होते. परंतु फ्रेंच आणि ब्रिटिशांनी काय केलं की भारताचं जेवढे बाजारपेठ आहे त्या काबीज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भारतावर एक हाती वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले होते. बघा, ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या निमित्ताने ते भारतात व्यापार करण्यासाठी आले आणि तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला. म्हणजे भारतात ब्रिटिश येण्या अगोदर कोण होतं बघा, पोर्तुगीज होते. नीट लक्षात ठेवायचं. ब्रिटिशांच्या अगोदर भारतात पोर्तुगीजांनी आपले पाय रोवलेले होते. आता त्या पोर्तुगीजांचा त्यांनी काय केलं, कडवा विरोध केला. त्याच्यामुळे काय झालं, पोर्तुगीज शांत बसले. मग नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला. बघा, मग पोर्तुगीजांना त्यांनी शांत केलं, मग त्यांच्यातला जो वैर होता ते कमी झाला आणि त्यांचे संबंध मैत्रीचे झाले. परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. बघा, पोर्तुगीज जरी गप्प बसले असतील तरी यांना भारताच्या सत्ता स्पर्धेत, बाजारपेठ काबीज करण्याच्या स्पर्धेत फ्रेंच आणि डच किंवा भारतातलेच जे सत्ताधीश होते त्यांच्या विरोधाला त्यांना तोंड द्यावं लागलं होतं. आता इंग्रज फ्रेंचांमध्ये किती 3 युद्ध झाले होते, आपण मागच्या पाठात बघितलं. पुढं काय, इंग्रज व मराठे. आता भारतामध्ये त्यावेळेच्या काळामध्ये मराठे हे सुद्धा एक प्रबळ सत्ताधारी होते आणि मराठ्यांच्या राज्यकारभारात किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये इंग्रजांनी लवकर ढवळाढवळ केली नाही, कारण मराठ्यांचा कडवा विरोध त्यांना झालेला होता आणि इंग्रजच्या सुरुवातीला ते हारले होते इंग्रज. मग त्याच्यामुळे बराच काळ त्यांनी मराठ्यांच्या राजकारणात हस्तक्षेप केला नाही. पुढे काय, मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होतं. बघा, म्हणजे त्यावेळेस काय होतं की मुंबई जे हे बेट होतं हे इंग्रजांच्या ताब्यात होतं. आता ते का बरं, तर पोर्तुगीजांची मुलगी म्हणजे पोर्तुगीज राजा जो होता त्याची मुलगी इंग्लंडच्या राजाला दिली होती. त्याच्यामुळे त्या पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली असलेले मुंबई हे बेट त्या पोर्तुगीजाच्या राजांनी काय केलं होतं, इंग्लंडच्या राजाला आंदण म्हणून, भेट म्हणून दिलं होतं, म्हणजे की हुंडा म्हणून, थोडक्यात असं आपण म्हणू शकतो. मग ते मुंबई बेट काय केलं त्यांनी, इंग्रजांचं पश्चिम भारतातलं प्रमुख केंद्र केलं होतं. मग त्याच्या जवळचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. बघा, म्हणजे ऑब्व्हियसली आता त्यांच्या जवळ जर मुंबई असेल तर ते नक्कीच त्याच्या आजूबाजूचा प्रदेश सुद्धा त्यांच्या आधिपत्याखाली असावा असा त्यांनी प्रयत्न केला होता. परंतु काय झालं की या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. बघा, काय होती, मराठ्यांची घट्ट पकड होती. त्यावेळेस सुरुवातीला शिवाजी महाराज, नंतर संभाजी महाराज, मग बाकी पेशवे आले वगैरे वगैरे. मग माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. बघा, म्हणजे काय,
माधवरावाचा जेव्हा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर त्याचा जो चुलता जो होता रघुनाथराव, तर त्याने काय केलं की पेशवे पद त्याला मिळत नव्हतं, तर त्याने ते त्या पेशवे पदाच्या लालसेपोटी काय केलं, इंग्रजांची मदत मागितली होती. मग त्यावेळेस इंग्रजांचं काय होतं की तैनाती फौज धोरण होतं, मग त्याने ते स्वीकारलं सुरुवातीला. मग त्यामुळे काय झालं की मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. मग तो कोणी ओढवून घेतला, स्वतः मराठ्यांनीच ओढवून घेतला असं म्हटलं तरी झालं. आपल्याच माणसाने आपला घात केला. 1774 ते 1818 दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्ध झाली बघा. किती? 1774 ते 1818 मध्ये किती युद्ध झाली? 3 युद्ध झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले बघा. पहिल्या युद्धात काय केलं, इंग्रजांना ते मराठा सरदारांनी हरवलं. त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली, मराठे जिंकले आणि 1782 साली सालाबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपलं बघा. प्रश्न येऊ शकतो, हा नीट लक्षात द्यायचं की कोणत्या तहाने इंग्रज मराठा पहिलं युद्ध थांबलं, तर ते होतं 1772चा 1782 सालचा सालाबाईचा तह झाल्यानंतर इंग्रज मराठ्यांचं पहिलं युद्ध थांबलं. आता सालाबाईचं तह नीट लक्षात ठेवायचं की कारण त्यांनी काय झालं की पहिलं इंग्रज मराठा युद्ध थांबलं होतं. पुढचं आहे तैनाती फौज, हा आपला मुद्दा. आता मी आता सांगितलं की मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव कसा झाला की इंग्रजांकडे एक पॉलिसी होती, एक योजना होती की तैनाती फौजेची ती योजना होती. आता ती काय, आता आपण ते बघूच. पण ती रघुनाथ रावाने स्वीकारल्यामुळेच काय स्वतःहून इंग्रजांना मराठ्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करायला काय झालं, वाव मिळाला. मग तेच आता तैनाती फौज काय ते बघू आपण. आता 1798 मध्ये लॉर्ड वेलेस्ली बघा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला होता. कोण? लॉर्ड वेलेस्ली 1798 मध्ये. मग तो गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचं धोरण होतं बघा. म्हणजे सर्व भारतावर आपलं राज्य निर्माण करायचं असं त्याचं धोरण होतं. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी काय केलं, तैनाती फौजेचे करार केले बघा. म्हणजे त्यासाठी त्याने सत्ताधीशांना मदत केली आणि तैनाती फौजेचे करार बरोबर त्यांच्याकडून करून घेतले. या करारांमुळे काय असायचं बघा, भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. म्हणजे तैनाती फौजेचं म्हणजे जे करार होता तो त्याच्यामध्ये हेच असायचं की जो समोरचा भारतातला जो लोकल सत्ताधीश असेल तिथलाच, तर त्याला काय करायचं की लष्करी मदतीचं आश्वासन द्यायचं आणि त्याच्याकडे ते आपलं सैन्य, इंग्रजांचं सैन्य ठेवून द्यायचं. मग त्या सैन्याचा खर्च तो समोरचा राजा वगैरे करेल किंवा बाहेरच्या राजवाड्यांशी, बाकीच्या राज्यांशी जो बाकीचा पत्रव्यवहार जो असेल तर तो सगळा इंग्रजांच्या मर्जीने करावा लागेल. आणि त्याच्या जो समोरचा जो राजा असेल ज्याने तैनाती फौज स्वीकारलेली असेल तर त्यांनी त्याच्या राजदरबारात एक इंग्रज रेसिडेंट ठेवायचा. आता ते बघू आपण. आता या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या होत्या बघा इंग्रजांनी. त्या अटी काय होतं की भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. म्हणजे बघा, जर तुम्ही तो करार घेत असाल तर त्याच्यानुसार काय, तर त्या राजांनी इंग्रजांचं लष्कर त्यांच्या कामी ठेवायचं. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यायचा बघा. म्हणजे एक तर त्या सैन्य जे ठेवाल तो राजा त्याचा खर्चाची रक्कम एक तर रोख रक्कम द्यायची किंवा तेवढं उत्पन्न त्या तेवढं उत्पन्न ज्या प्रदेशातून मिळेल तेवढा प्रदेश तो कंपनीला द्यायचा. कोणत्या कंपनीला? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला द्यायचा. त्यांनी इतर सत्ताधीशांची इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवायचा बघा. काय, इतर जे राजे राजवाडे होते त्या राजांशी काय इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवायचा. आपलं हे करायचं नाही. आपल्या दरबारी इंग्रजांचा काय रेसिडेंट म्हणजे काय एक प्रतिनिधी ठेवायचा. म्हणजे त्या राजाने ज्यांनी तैनाती फौज स्वीकारली असेल त्यांनी. म्हणजे बघा त्या किती अटी होत्या. पहिली अट काय, तर त्यांनी ज्या राजाला तैनाती फौज पाहिजे असेल त्यांनी त्याच्या राज्यामध्ये इंग्रजांचं लष्कर ठेवायचं. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम, रोख पैसे किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला द्यायचा. त्यांनी इतर कंपनी म्हणजे कोणती, ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ती कंपनी, त्या कंपनीला तेवढा प्रदेश द्यायचा. त्यांनी भारतातल्या इतर राजांशी जो पत्रव्यवहार चालेल किंवा बाकीचे जे संबंध असतील ते इंग्रजांच्या मदतीने ते संबंध ठेवायचे आणि त्या राजाने त्याच्या दरबारामध्ये इंग्रजांचा एक प्रतिनिधी ठेवायचा. अशा त्या अटी. त्या अटी नीट लक्षात ठेवायचा. आणि तैनाती फौज ती कोणी आणली, कधी आणली हे नीट लक्षात ठेवायचं. कोणी आणली वरती? लॉर्ड वेलेस्ली याने आणली आणि ती 1798 मध्ये आणली. कारण तो 1798 मध्ये भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आला होता. आणि त्या अटी पण नीट लक्षात ठेवायच्या कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो की तैनाती फौजेच्या अटी कोणत्या इत्यादी. पुढे काय की 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला बघा. हे महत्वाचं आहे.
रघुनाथरावांनी तैनाती फौज स्वीकारली नव्हती, पण इंग्रजांची काय केली होती, मदत मागितली. पण 1802 मध्ये जो दुसरा बाजीराव पेशवे होते त्यांनी काय केलं की इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. मग ऑब्व्हियसली आपलं सगळं त्यांच्या हातात गेलं. मग हा तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे बघा. मग या कराराला काय म्हणतात, 1802च्या वसईचा तह असं म्हणतात. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता बघा. कारण आपल्या बऱ्याच सरदारांना माहित होतं की हे तैनाती फौज म्हणजे आपला कारभार पूर्ण इंग्रजांच्या हाती देणं. पण त्या बाजीराव पेशव्याला हे काही कळलं नाही. मग काय झालं की काही मराठा सरदारांना हे मान्य नव्हतं. त्यामुळे दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालं होतं बघा. काय झालं मग दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालं. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. मग दुसरं युद्ध इंग्रजांनी जिंकलं आणि त्यांचा आपल्या मराठी राज्यातला हस्तक्षेप वाढायला लागला. मग तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीराव पेशव्याने काय केलं की इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं पुन्हा. या युद्धात त्याचा सपशेल पूर्ण पराभव झाला. तो कधी झाला की 1818 मध्ये झाला बघा. 1818 मध्ये त्याने काय केली, शरणागती पत्करली, म्हणजे हार मानली इंग्रजांच्या समोर. कारण काय दुसऱ्या युद्धामध्ये मराठे हारले. मग मराठे हारल्यानंतर इंग्रजांनी जाचक अटी मराठ्यांवर लादल्या आपल्या. मग या अटी काय झालं की दुसऱ्या बाजीराव पेशव्याला मानवेनाशा झाले, म्हणजे त्याला ते बरोबर नाही वाटलं. तो असह्य झाला आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध पुन्हा तिसरं युद्ध पुकारलं आणि या युद्धात तो पूर्णपणे हारला. 1818 मध्ये त्याने काय शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती बघा. मराठी सरदार होते दौलतराव शिंदे आणि यांच्या नियंत्रणाखाली दिल्ली होती. म्हणजे बघा दिल्लीचं तख्त मराठ्यांच्या नियंत्रणाखाली होतं. शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक यांनी मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकलं बघा. कोणी केलं शिंद्यांच्या फौजेचा पराभव? जनरल लेक. हे नीट लक्षात ठेवायचं की शिंद्यांच्या फौजेचा पराभव कोणी केला असा प्रश्न आला तर कोणी केला, तो जनरल लेक याने. आणि काय मुघल बादशाला त्यांनी ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला होता. कारण त्या अगोदर ब्रिटिशांनी पूर्ण भारतावर कब्जा केला होता. फक्त मराठी राज्याचा जो प्रदेश होता तेवढाच फक्त बाकी होता. बाकी सगळ्यावर इंग्रजांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं. जे थोडं मराठ्यांचं राहिलं होतं मग ते 1818 मध्ये संपुष्टात आलं आणि पूर्ण हिंदुस्थान इंग्रजांच्या आधिपत्याखाली आलं. पुढं काय, छत्रपती प्रतापसिंह. पेशवाईचा अस्त झाला तरी साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते बघा. म्हणजे जेव्हा इंग्रजांनी आपल्याला हरवलं तरी नंतर साताराची गादी शाबूत होती. म्हणजे ते साताराचे छत्रपती जे होते प्रतापसिंह ते गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली बघा. म्हणजे प्रतापसिंहांना मदत म्हणून कोणाला ठेवलं होतं, ग्रँड डफला. परंतु नंतर काय झालं, त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आलं बघा. मग त्यांना गादीवरून काढण्यात आलं पुन्हा आणि त्यांना कुठं ठेवलं, काशीला पाठवण्यात आलं. काशीला इथं ठेवण्यात आलं. तेथेच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू पण झाला बघा. किती, 1847 मध्ये. छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंड पर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला बघा. म्हणजे प्रतापसिंहाचा मेन जे अधिकारी होते रंगो बापूजी गुप्ते, हे नाव नीट लक्षात ठेवायचं. मग यांनी इंग्लंड पर्यंत ते गेले होते आणि त्यांच्यावर जो प्रतापसिंहांवर जो अन्याय झाला त्याच्यावर दाद मागण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्यांच्यात न्याय मिळवण्याच्या या प्रयत्नांना काय झालं, यश आलं नाही बघा. म्हणजे त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले. पुढं लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1818 मध्ये साताराचे राज्य खालचं केले बघा. पहिलं काय असायचं की एखाद्या राजाला जर मुलगा नसेल तर तो दत्तक घेऊन मग ते आपल्या राज्याचा राज्यकारभार चालवून त्या मुलाच्या म्हणजे वंश जी परंपरा असायची, जे राज्य किंवा जी संपत्ती राज्यपद असायचं त्या दत्तक मुलाला दिलं जायचं. पण नंतर जो डलहौसी आला होता, लॉर्ड डलहौसी, जनरल म्हणून, भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून, त्यांनी हे दत्तक विधान काय केलं, नामंजूर केलं. म्हणजे त्याला मंजुरी दिली नाही. मग प्रतापसिंहाला सुद्धा मुलगा नव्हता. मग 1848 मध्ये काय झालं की साताराचं राज्य खालचा केलं. म्हणजे त्याला त्याची मान्यता काढून घेतली या लॉर्ड डलहौसीने. आता पुढं काय माहित आहे का तुम्हाला, छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवले होते बघा. म्हणजे खेळवले म्हणजे शहरात म्हणजे पाण्याची कमतरता होती, मग ते पाण्याची कमतरता यांनी जे तलाव बांधले, कुठले तलाव, येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस आणि महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात आणलं होतं. खेळवले म्हणजे शहरात आणलं. शहरात रस्ते बांधले होते. म्हणजे बघा बऱ्याच सुधारणा त्यांनी केल्या होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली होती बघा. तेथेच एक छापखाना सुद्धा काढला होता आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले होते. 1827 साली राजनीतीविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला होता त्यांनी. कोणता? सभानीती. हे नीट लक्षात ठेवायचं. सभानीती हा ग्रंथ कोणाचा? छत्रपती प्रतापसिंह यांचा. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर
ते प्रतापगडापर्यंतचा रस्ता तयार केला होता बघा. म्हणजे महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंतचा रस्ता त्यांनी तयार करून घेतला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह हे दररोज रोजनिशी स्वतः लिहित असं बघा. म्हणजे ते रोज आपली डायरी लिहायचे, रोज काय करताय ते. सभानीती हा ग्रंथ लिहिला त्यांनी, हे नीट लक्षात ठेवायचं. आणि बरेचसे चांगले कामं केले होते प्रतापसिंहांनी. आता पुढचं काय, ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. आता पुढचा मुद्दा आपला दुहेरी राज्यव्यवस्था. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 साली बंगालमध्ये काय केलं होतं, दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली होती बघा. आता दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय बरं, पण एवढं लक्षात आधी ठेवायचं की रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी राज्यव्यवस्था आणली होती किती, 1765 मध्ये. मग त्याच्यात काय असतं की महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने करायचं. म्हणजे जो पैसा येईल टॅक्स वगैरे तो कंपनीने हाती घेतला आणि शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवलं होतं. म्हणजे बघा, पैसे उकळायचं काम ही कंपनी करणार आणि त्या जर काही तंटा वगैरे झाले, भांडणं वगैरे झाले, ते मिटवायचं काम कोणी करायचे, ते तिथल्या राजाने करायचे. मग आता बंगालमध्ये जेव्हा राबवलं ही दुहेरी राज्यव्यवस्था, त्याच्यामध्ये काय महसूल ही कंपनी घ्यायची आणि काही शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम म्हणजे बंगालच्या नवाबाकडे करायचं. म्हणजे यांनी फक्त काय आरामात बसून पैसा घ्यायचा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कोणी राजांनी किंवा नवाबांनी बघायच्या नाही. मग यालाच काय म्हणतात, दुहेरी राज्यव्यवस्था. आता दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले बघा. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले बघा. म्हणजे ज्या जनतेकडून तो टॅक्स म्हणून किंवा महसूल म्हणून पैसा घेतला होता, तो पैसा या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काय केलं की स्वतःच्याच खिशात घातला. त्याच्यात काय डेव्हलपमेंट वगैरे, विकास वगैरे काहीच केला नाही. आता भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता बघा. मग काय झालं की इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना काय वाटलं, कंपनीचा हेवा वाटत होता. कारण काय एवढे पैसे छापायला लागले ते, ऑब्व्हियसली बाकीच्यांना त्यांचं ते थोडंसं अप्रूप वाटणारच. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली बघा. कारण तिथं पण इंग्लंडमध्ये पण दिसू लागलं की यार एवढे हे कंपनीचे जे अधिकारी लोक वगैरे होते ते प्रचंड पैसा ते त्यांच्याकडे घराकडे पाठवत होते किंवा प्रचंड ते संपत्ती गोळा करत होते तिथं पण. मग ते तिथल्या लोकांना मग ते कळून चुकलं. मग काय झालं की कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय केलं, म्हणजे त्यांच्या कारभारावर टीका होऊ लागली कंपनीचा कारभार की नाही भ्रष्टाचार माजलाय असं तिथले लोक म्हणू लागले तिथं. मग तेव्हा काय झालं की कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लिमेंटने काही महत्वाचे कायदे केले बघा. काय महत्वाचे कायदे केले त्या कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी. आता पुढे काय, पार्लिमेंटने केलेले कायदे बघा. आता ते कायदे कोणते ते बघूया आपण. सर्वात पहिला कायदा बघा 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणतात त्याला. आता या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. आधी काय म्हटलं जायचं, बंगालच्या गव्हर्नरला फक्त गव्हर्नर म्हटलं जायचं, काय बंगालचा गव्हर्नर. पण जेव्हा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा आला, त्याच्यानुसार काय म्हटलं गेलं, गव्हर्नरला गव्हर्नर जनरल, म्हणजे जनरल हे नाव गव्हर्नरच्या पुढे लावलं गेलं बघा 73च्या कायद्यानुसार. हे नीट लक्षात ठेवायचं, याच्यात कन्फ्युज नाही करायचं. 73च्या कायद्याने गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ऍक्ट नुसार लॉर्ड वॉरन हॅस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला बघा. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, म्हणजे तो लॉर्ड वॉरन हॅस्टिंग्ज हा पहिला गव्हर्नर जनरल आहे भारतात. हे नीट लक्षात ठेवायचं. मुंबई व मद्रास इलाख्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला बघा. म्हणजे त्यावेळेस 3 इलाखे होते, बंगाल, मुंबई आणि मद्रास. मग आता हा बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा जो किताब दिला गेला, त्यानंतर तो बंगालचा गव्हर्नर जनरल काय बनला की मुंबई आणि मद्रास इलाख्यांचा सुद्धा धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा त्याला काय मिळाला, अधिकार मिळाला. त्याच्या मदतीला काय 4 सदस्यांची समिती सुद्धा नेमण्यात आली. हे नीट लक्षात ठेवायचं की 1773च्या कायद्याने काय काय बदल झाले. काय बदल झाले तर गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. लॉर्ड वॉरन हॅस्टिंग्ज हा पहिला गव्हर्नर जनरल झाला आणि मुंबई आणि मद्रास इलाख्यांच्या धोरणावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचा त्याला अधिकार मिळाला आणि त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती पण नेमण्यात आली. मग पुढे काय झालं, 1784 मध्ये पीठचा भारत विषयक कायदा मंजूर झाला बघा. किती, 1784 मध्ये पीठचा कायदा असं म्हणतात त्याला. 1784 भारत विषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले बघा 1784च्या कायद्याने. काय, नियामक मंडळ. नियामक मंडळ नीट लक्षात ठेवायचं की 1784च्या कायद्याने नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. म्हणजे बघा, कंपनीचं जे कामकाज चालायचं मग त्याला आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला होता. कोणत्या, नियामक मंडळाला.
आता हे नीट लक्षात ठेवायचं की 1784च्या पिटच्या कायद्याने काय केलं की नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली. आता पुढं काय झालं, 1813, 1833 आणि 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले बघा. म्हणजे हे 20-20 वर्षाचा गॅपने हे कायदे करण्यात आले. पहिला कधी 73ला झाला, मग 20 वर्षांनी पुन्हा कधी 93ला पण एक कायदा आला होता. 93 नंतर 13ला कायदा आला, 33ला आला, 53ला आला. जो 93चा कायदा इथं मेन्शन नाही केला, त्यांनी दिला नाही, पण मग तो आलेला होता. कारण ती 73च्या कायद्यामध्ये ते सनद एक तो पण मुद्दा होता की दर 20 वर्षांनी या कायद्यामध्ये काय करण्यात येतील, फेरबदल करण्यात येतील. मग त्यानुसारच 1813, 33 आणि 1853ला सुद्धा असे काय फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले होते. आता अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले बघा. म्हणजे आधी फक्त कंपनी होती, पण नंतर जेव्हा नियामक मंडळ किंवा बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली त्यावेळेस मग काय झालं की ब्रिटिशचं जे सरकार होतं इंग्लंडमधलं त्याचं त्या कंपनीवर अप्रत्यक्षपणे नियंत्रण अस्तित्वात आलं बघा. मग इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली बघा. इंग्रजांचं म्हणजे देशामध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये काय होतं की प्रशासकीय व्यवस्थेचा अगोदरच उगम झालेला होता. मग त्यांच्या पाठोपाठ ती प्रशासकीय व्यवस्था सुद्धा काय आलं भारतात रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्याय संस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. आता हे नीट लक्षात ठेवायचं. प्रश्न येऊ शकतो की इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ कोणते होते? ते मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्याय संस्था. आता मुलकी नोकरशाही म्हणजे आपले प्रशासकीय लोक असतात बघा, कलेक्टर वगैरे, त्यांना मुलकी नोकरशाही अधिकारी वर्ग म्हणतात. त्यानंतर लष्कर होतं, पोलीस दल होतं आणि न्याय संस्था. हे चौघजण ब्रिटिश भारतातलं प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. आता पुढे मुद्दा आहे मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती बघा. म्हणजे एकटी कंपनीचे काय 10-15 लोकच काय अख्ख्या भारतातला कारभार सांभाळू शकत नव्हते. मग तो जर भारतावर जर पूर्ण अधिराज्य करायचा असेल किंवा आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर त्यांना मदतनीसांची गरज होती चांगल्या. म्हणजे कोणाची गरज होती? या नोकरशहांची गरज होती, प्रशासकीय वर्गाची गरज होती. मग लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली बघा तिथं. हे नीट लक्षात ठेवायचं, लॉर्ड कॉर्नवॉलिसने नोकरशाहीची भारतात निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला होता बघा. महत्त्वाचा घटक होता मुलकी नोकरशाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये असा नियम त्यांनी घालून दिला होता. म्हणजे कंपनीचे जे अधिकारी लोक होते, जो भ्रष्टाचार माजला होता हा त्याला कळला होता लॉर्ड कॉर्नवॉलिसला. मग त्यांनी काही नियम घालून दिले काही कंपनीच्या अधिकाऱ्यांना की त्यांनी खासगी व्यापार करायचा नाही, त्यांनी नियम घालून दिला. आणि त्यासाठी काय केलं होतं, त्यांना पैशाची लालूच वाढू नये म्हणून त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांचे पगार सुद्धा वाढवले होते बघा. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. निदान पगार वाढवला तरी भ्रष्टाचार कमी करतील असं त्याचा हेतू होता. आता प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली बघा. व्यवस्थित नियंत्रण राहावं आपल्या ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेल्या प्रदेशावर. त्यासाठी काय केलं की एवढ्या मोठ्या भागावर एकाखटी नियंत्रण करणं ते खूप गोंधळ होऊन जाईल. त्यासाठी काय केलं, प्रशासनाच्या सोयीसाठी जिल्हावार विभागणी केली. म्हणजे जिल्ह्यांचं निर्मिती यांनी केली होती कोणी, लॉर्ड कॉर्नवॉलिसने. मग ते जिल्हा वाईज काय केलं की एक व्यवस्थित एक स्पेसिफिक मंडळ त्या जिल्ह्यासाठी नेमण्यात आलं. विशिष्ट अधिकारी त्या जिल्ह्यासाठी नेमून द्यायचे आणि तो जिल्हा अधिकारी त्या जिल्ह्याचं कामकाज बघेल. म्हणजे कसं यांच्यावरचा ताण तो थोडासा कमी होईल. आता पण ते जिल्हा आपण बघतो की राज्यकारभार करत असताना ते राज्यकारभार थोडासा आपण दिलंय की नाही का, अधिकार वाटून दिलेले आहेत. कारण एवढं सगळं 1-2 माणसाला सांभाळणं पॉसिबल नाही म्हणून. आदेश यांनी काय केलं की प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे बघा. नीट लक्षात ठेवा, जिल्हाधिकारी त्यावेळेस पण जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी होती बघा. सुरुवातीला म्हणजे बघा त्याच्याकडे किती कामं होते. तो महसूल गोळा करणारा अधिकारी पण होता, म्हणजे टॅक्स वसूल करणारा. तोच न्याय पण द्यायचा, शांतता सुव्यवस्था पण तोच राखायचा. म्हणजे बघा हे 3 कामं महत्त्वाची तो एकटाच करायचा. महसूल गोळा करणे, न्याय देणे आणि शांतता आणि सुव्यवस्था राखणे. अधिकाऱ्यांची भरती ही इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली बघा. आता हे प्रशासकीय अधिकारी होते त्यांच्यासाठी ICS नावाची एक परीक्षा घेतली जायची, जी इंग्लंडमध्ये व्हायची सर्वात अगोदर. आता हे नीट लक्षात ठेवा, एक्स्ट्रा माहिती म्हणून मी तुम्हाला ते सांगतो. ICS हे नाव लक्षात ठेवा. पुढे मुद्दा आपला लष्कर आणि पोलीस दल. भारतातील काय लष्कर आणि पोलीस दल, भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील
इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती बघा. म्हणजे काय, तर ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आलेला जो प्रदेश होता त्याचं संरक्षण करायचं, नवीन नवीन प्रदेश ब्रिटिशांच्या राज्याला जोडायचे आणि इंग्रजांविरुद्ध काही भांडणं बिंडणं झाली तर ते मिटवायचं काम कोणाकडे होतं, तर ते लष्कराचं काम होतं. देशात कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचं काम होतं बघा. पोलीस दलाचं काम काय होतं, कायदा आणि सुव्यवस्था राखणं. हा फरक नीट लक्षात ठेवायचा. नवे प्रदेश हस्तगत करणं आणि इंग्रजांच्या राज्याचं रक्षण करण्याचं काम कोणाचं होतं, लष्कराचं होतं. पण त्यांच्या राज्यामध्ये अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचं काम कोणाचं होतं, पोलीस दलाचं. म्हणजे सध्याची म्हणजे जी परिस्थिती आपल्याकडे पण कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम कोणाचं आहे, तर पोलिसांचं. तसंच परिस्थिती अगोदर तेव्हा पण होतं. पुढचा मुद्दा आहे न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली होती बघा. म्हणजे इंग्लंडमध्ये जशी न्यायव्यवस्था तशीच भारतात पण त्यांनी आणली होती. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केलं होतं बघा. म्हणजे न्यायालयाचे पण दोन प्रकार असतात. एक दिवाणी असतं, ज्याच्यामध्ये बघा दिवाणी न्यायालयामध्ये असेच खटले चालतात. जमिनींचे, मालमत्ते संदर्भातले जे खटले असतात ते दिवाणी न्यायालयात चालतात. आणि फौजदारी खटल्यांमध्ये जे गुन्हेगारी वगैरे असते त्याचे खटले म्हणजे ते फौजदारी न्यायालयात चालतात. आता हे दिवाणी आणि फौजदारी न्यायालय त्यांनी स्थापन केले होते. त्यांच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केले होते बघा. म्हणजे दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय होते, त्यांच्या पण वरती उच्च न्यायालय होतं. आता जसं बघा जिल्ह्याचे न्यायालय आणि आपल्या महाराष्ट्रासाठी एक स्पेशल उच्च न्यायालय मुंबईमध्ये, त्याच प्रकारची व्यवस्था. पुढचा मुद्दा आहे कायद्यापुढील समानता. कायद्यापुढे समानता, हे तर माऊस तिरपा चालतोय. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते बघा. म्हणजे जेवढे राज्य तेवढे त्यांचे कायदे वेगवेगळे होते. मग समजा एक राज्य असेल त्याचे सेपरेट काहीतरी नियम वगैरे ठरवून दिलेले असायचे. त्याच्या शेजारी दुसरं राज्य असेल त्यांनी त्यांचे सेपरेट वेगळेच नियम असतील. असं वेगवेगळे कायदे होते भारतात. मग न्यायदानात काय होतं की जातीनुसार अगोदर भेदभाव केला जायचा. म्हणजे वरच्या जातींना कमी शिक्षा व्हायच्या किंवा जे निकृष्ट खालच्या जातीचे लोक होते गुलाम वगैरे त्यांना कठोर शिक्षा दिल्या जायच्या. मग असा जातीनुसार भेदभाव केला जायचा. लॉर्ड मॅकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली बघा. म्हणजे कायद्याची संहिता कोणी तयार केली असा जर प्रश्न आला तर तो कोणी द्यायचं, लॉर्ड मॅकॉले. लॉर्ड मॅकॉले विधी समिती यांनी तो कायद्याची संहिता तयार केली. कोणी, लॉर्ड मॅकॉलेने कायद्याची संहिता तयार केली. आता सर्व भारतात एकच कायदा लागू केला, कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केलं बघा. हे महत्वाचं काम इंग्रजांनी केलं होतं. काय तर कायद्यापुढे सगळे लोक समान असतात. असं नाही की हा वरच्या जातीचा हा खालच्या जातीचा मग यांना कायदे वेगवेगळे, असं नाही. हा कायदा आहे ना त्याच्यासाठी सगळा कायदा सर्वांसाठी समान, असं हे तत्व इंग्रजांनी रूढ केलं होतं. आणि लॉर्ड मॅकॉलेने बनवलेले जे कायदे होते संपूर्ण भारतात लागू केले गेले. त्याच्यामुळे काय संपूर्ण भारतात एकच कायदा चालू झाला. आता या पद्धतीत सुद्धा काही दोष होते बघा. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते बघा. म्हणजे यात पण त्यांनी पण मात्र काय थोडीशी त्रुटी ठेवल्याच होत्या. काय केलं होतं की युरोपियन जे लोक होते, ब्रिटिश जे लोक होते, म्हणजे त्यांचे जे गुन्हे केले जायचे त्यांच्याकडून पण जे काही गुन्हे व्हायचे त्यांच्यासाठी काय असायचं, स्वतंत्र न्यायालय असायचे त्यांचे. म्हणजे नॉर्मल आपले भारतातले जे लोक होते त्यांचे जे खटले ज्या न्यायालयांमध्ये चालवले जायचे तिथं तिथे खटले चालवले जात नव्हते, तर त्यांच्यासाठी वेगळं न्यायालय आणि कायदे सुद्धा वेगवेगळे होते. आणि त्यांचा जो न्यायाधीश असायचा तो पण ब्रिटिश न्यायाधीश असायचा. त्याच्यामुळे काय की त्यांना लगेच सवलत मिळून ते सुटून जायचे. आता त्यांच्यासाठी स्वतंत्र न्यायालय आणि वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत बघा. म्हणजे ब्रिटिशांनी जे कायदे आणले होते ते सामान्य लोकांना काही कळत नसायचे, कारण त्यांची भाषा पण एक तर इंग्रजी होती. ती भाषा आपल्याकडे जास्त लोकांना यायची नाही. आता न्याय ही सामान्य लोकांसाठी खूप खर्चिक बाब होती बघा. त्यावेळेस पण न्यायदानावर खूप खर्च लागायचा, खूप खर्च म्हणजे ते वसुली करायचे त्यावेळेस. खटले आणि वर्षानुवर्ष चालायचे. म्हणजे ते खूप पैसे पण भरायला लागतात ना खटला चालवायला. मग ते खूप दिवस चालायचे आणि खूप पैसा पण त्याच्यावर वेस्ट जायचा. ही त्यातली त्रुटी होती. तर हे आता याच्यातले दोष काय न्यायव्यवस्थेतले, तर पहिला दोष असा होता की युरोपियन लोकांचे खटले युरोपियन न्यायाधीशांसमोरच चालायचे आणि त्यांच्यासाठी काय होतं की वेगळे कायदे अस्तित्वात होते. आणि काय होतं की त्यांच्यावर न्यायदानावर जो खर्च व्हायचा तो प्रचंड होता. त्याच्यामुळे ते सामान्य लोकांना ते झेपायचं नाही एवढा खर्च. आणि काय की लोकांना सुद्धा हे कायदे काय व्हायचं समजायला अवघड जात होते, कारण इंग्रजी त्यावेळेस सर्वच लोकांनी यायचं असं नाही. आता पुढचं काय, इंग्रजांची आर्थिक धोरणे. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमण होत राहिली होती बघा. खूप परकीय सत्तांनी, अफगाणी सत्ता असतील, इराणी टोळ्या असतील, या सर्वांनी काय भारतावर आक्रमण करत होते ते.
आता अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले होते. म्हणजे जे परकीय टोळ्या ज्या होत्या आक्रमक, तेच नंतर कालांतराने लुटायला आले, मग ते इथं स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले बघा. म्हणजे त्यांनी इथले चालीरीती रिवाज समजून घेतले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत बघा. म्हणजे काय व्हायचं की हे बाहेरून आलेले परकीय आक्रमक सत्ता टोळ्या वगैरे जे असायचं, जे ते यायचे आणि इथं राज्य करायचे. पण विषय असा व्हायचा विषय की इथला पैसा भारतातच राहत होता. म्हणजे ते भारतात येऊन राहायचे आणि भारतातून बाहेर जात नव्हते, इथंच स्थायिक होऊन जायचे. मग इथले पैसे इथलंच वापर व्हायचा त्यांचा. पण हे ब्रिटिश आल्यापासून काय झालं की मेन त्यांचा देश होता ब्रिटन, इंग्लंडमध्ये, आणि ते कारभार करायचे भारतात येऊन. मग इथला पैसा ते काय तिथं नेऊन इथला कच्चा माल विकत घ्यायचे, त्यांच्या देशात न्यायचे, तो पक्का बनवायचे आणि इथे येऊन पुन्हा विकायचे. खूप जास्त पैशाने विकायचे. आणि मग त्याचा काय तो प्रॉफिट पण त्यांचाच. आणि त्यांचे जे ब्रिटिश भारतात आले होते, मग त्यांचं जे पगार पाणी वगैरे असायचा तो पण भारताच्या तिजोरीतून जायचा. म्हणजे असा प्रचंड पैशाचा ओघ इंग्रजांच्या देशांमध्ये भारताचा चालला होता. म्हणजे भारतातून खूप सारी पैशाची लूट हे इंग्रज करत होते. आता मग तेच की जे पहिले अगोदर जे भारतावर आक्रमण केली होती ज्या लोकांनी, त्यांनी काय केलं होतं की इथं राज्य जरी केलं तरी अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नव्हते आणि पैसा पण भारतातला भारतातच राहिला. पण इंग्रजांचं काय झालं की उलटं झालं. त्यांनी भारतातला पैसा त्यांच्या देशात घेऊन गेले ते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते बघा. इंग्लंड काय होतं? आधुनिक राष्ट्र होतं. औद्योगिक क्रांतीमुळे तिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती बघा. भारताच्या अगोदर जवळजवळ 100-150 वर्ष अगोदर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती आणि खूप सारा यंत्रयुग तिथं अस्तित्वात आलं होतं. आणि प्रोडक्शन किंवा उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं तिथं. आता म्हणजे त्यामुळे तिथं भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. मग पुढं काय झालं की या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली होती बघा. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला. म्हणजे हे इंग्लंड काय कमी खर्चात तिकडून कच्चा माल घ्यायचे आणि तिकडं त्यांच्या ज्या औद्योगिक क्रांती जी झाली होती, यंत्राची निर्मिती जिथं झाली होती, त्याच्यामुळे काय त्या कच्च्या मालातून ते प्रचंड उत्पादन घेऊ लागले होते यंत्रांमुळे. मग ते प्रचंड उत्पादन ते पुन्हा भारतातच येऊन ते विकू लागले. मग याच्याने काय झालं की भारतातच शोषण झालं. मग तेच की इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. म्हणजे इकडून कच्चा माल कमी किमतीत घ्यायचा आणि पुन्हा तोच आपलाच माल चांगला करून पुन्हा आपल्यालाच भरमसाठ किमतीने विकायचा. मग यात काही व्यवस्थित पॉईंट नाहीये. जमीन महसूल विषयक धोरण बघा. आता इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती बघा. खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण म्हणजे काय? तर खेड्यात ज्या गरजा असायच्या लोकांच्या त्या सर्व खेड्यातच पूर्ण व्हायच्या. म्हणजे समजा लोहाराकडे काम असेल, सुताराकडे काम असेल, कुंभाराकडेचे कामं असतील, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही खेड्यातल्या खेड्यात पूर्ण व्हायची. शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत होत्या बघा. म्हणजे सगळं जे असायचं ते बाहेर जायची गरज पडायची नसायची. खेडे स्वयंपूर्ण होते. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते त्यावेळेस. इंग्रज पूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असं बघा. म्हणजे जे पीक यायचं त्याच्यातलं उत्पन्नाचा काही वाटा हा राजाला द्यायला लागायचा शेतसारा म्हणून. मग पीक चांगलं आलं नाही तर शेतकऱ्यात पण काय मिळायची त्यावेळेस सूट मिळायची अगोदरच्या राजांच्या काळात. आणि महसूल प्रामुख्याने कसा धान्याने घेतला जाईल. शेतसारा भरण्यास उशीर झाला तर शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे बघा. म्हणजे अगोदरच्या काळात कसं होतं की शेतसाराची पद्धत होती जमीन महसूल देण्याची, आणि कधी पीक आलं नाही, नुकसान झालं तर काय तर शेतकऱ्यांकडून जमीन लगेच काढून घ्यायची नाही ते राजे वगैरे. पण इंग्रजांनी सगळं उलटं केलं होतं बघा. आता उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले बघा. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. म्हणजे कसं पहिले जे उत्पन्नावर शेतसारा आकारला जायचा तो साईडला करून यांनी काय केलं, इंग्रजांनी जमिनीची मोजणी केली बघा. आणि जमिनीची मोजणी करून ज्याच्याकडे जमिनीचं क्षेत्र जेवढं तेवढ्या प्रमाणात त्याला शेतसारा अशी आकारणी त्यांनी निश्चित केली. आणि तो शेतसारा पण कसा होता बघा, रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा लागत होता. आणि अशी त्यांनी सक्ती पण केली होती की नाही भरायचंच तुम्ही. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल बघा डायरेक्ट. म्हणजे जमीनच डायरेक्ट घ्यायची ते. म्हणजे थोडा उशीर झाला, एखाद्याचं नुकसान जरी झालं किंवा पीक जरी नसलं आलं तरी त्यांनी शेतसारा जमा करायचा, असं त्यांचे नियम होते. आणि नाही जमा केला तर काय त्यांची डायरेक्ट जमीनच जप्त केली जायची. महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती बघा. म्हणजे त्यांची ते जरी एकच असले अख्ख्या भारतात तरी पण त्यांनी वेगवेगळ्या पद्धती भारताच्या वेगवेगळ्या भागात लागू केल्या होत्या. मग काय होत होतं की सर्वत्र शेतकऱ्यांचंच काय होत होतं, शोषण होत होतं. आता नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम काय झाले बघा. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले होते.
शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले होते बघा. म्हणजे शेतकऱ्याची सक्ती एवढी होती शेतसारा भरण्याची की पिकं विकायला लागले ते शेतकरी आणि ते पण वाजवी कोणत्या पण दराला. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी काय झाले पिकं विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. म्हणजे याचा फायदा मग व्यापारी आणि दलालांना झाला. म्हणजे काय शेतकऱ्याला गरज होती मग त्या गरजेपोटी काय मग शेतकरी पण आहे त्या भावाला ते विकून टाकायचा आणि दलाल आणि व्यापारी पण काय लगेच त्यासाठी रडायचे आणि नाही का भाव बिव कमी करायचा मग लगेच शेतकऱ्याला पण त्याचे बोट दगडाखाली अडकलेले मग आहे त्या किमती लगेच तो देऊन पण टाकायचा माल या व्यापारी आणि दलालांना. पुढं काय झालं की प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावं लागलं बघा. एवढे हाल झाले म्हणजे. पैसाच जर मिळत नसेल तर काय मग शेवटी जमीनच पर्याय राहायची त्यावेळेस. मग ती काय जमीन सावकाराकडे गहाण ठेवायची आणि कर्ज घ्यायचं. मग नंतर सावकाराचं पण व्याज चालू व्हायचं. मग ते भरणं पण जमायचं नाही. मग सगळ्या जमिनी सावकाराच्या घशामध्ये. मग त्यामुळे काय झालं की शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी काय कराव्या लागत विकाव्या लागत. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व काय करत होते शेतकऱ्यांचे शोषण करत होते बघा. म्हणजे बाकीच्या सगळ्यांचा फायदा आणि मध्येच कोण अडकला होता शेतकरी आपला अडकलेला होता त्यावेळेस पण. आज पण काय वेगळं नाही पण ठीक आहे चला. शेतीचे व्यापारीकरण बघा. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असेल बघा. म्हणजे शेतीमध्ये सर्व प्रकारची पिके अगोदर शेतकरी पिकवायचे. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी आणि गावाची गरज भागवण्यासाठी पण उपयोगी पडत असे. म्हणजे जे धान्य शेतकरी पिकवायचे ते घराच्या घरी जे आपल्याला धान्य लागतं त्यासाठी पण उपयोगात यायचं आणि गावासाठी पण ते उपयोगात यायचं. कारण काय होतं की त्यावेळेस गावामध्ये सर्व उद्योगधंदे असायचे. म्हणजे काही कुंभार काम करणार, कोणी सुतार काम करणार. मग हे लोक शेती करायचे नाही. मग मग या लोकांच्या अन्नाची गरज कोण भागवायची? हे बाकीचे शेतकरी लोक भागवायचे. मग तेच की त्या घरच्या वापरासाठी आणि गावाची गरज भागवण्यासाठी हे धान्य उपयोगी पडायचं. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार काय करायला लागलं उत्तेजन देऊ लागलं बघा. कारण त्यांना या पिकातून काय फायदा होता ना. नगदी पिकं होते, रोख पैसा मिळण्याची पिकं होते. त्यांना भारतातून दुसरे काही किंमत नव्हती बाकीच्या गोष्टी. त्यांना फक्त पैसा पाहिजे होता. मग काय केलं त्यांनी या कापूस, नीळ आणि तंबाखू, चहाला इंग्रज सरकार काय उत्तेजन देऊ लागलं, सबसिड्या देऊ लागलं. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात बघा. म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन गहू, बाजरी, ज्वारी सारखे जे अन्नधान्य होते त्याची लागवड बाजूला राहिली हळूहळू आणि हे नफे देणारे जे पिकं होते कापूस असेल, तंबाखू असेल, चहा असेल हेच पिकं ब्रिटिश सरकार काय करू लागलं घ्यायला शेतकऱ्यांवर बळजबरी करू लागला आणि बिचाऱ्या शेतकऱ्याला पण त्याशिवाय पर्याय नाही राहिला. आणि मग त्याच्यामुळेच काय झालं की ही जी व्यापारी पिकं घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. मग प्रश्न जर आला की शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय तर अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असं म्हणतात. असं त्याचं उत्तर द्यायचं. पुढचा मुद्दा आहे दुष्काळ. 1860 ते 1900 बघा. म्हणजे जवळजवळ 40 वर्षाचा कालखंड. या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले होते. किती 1860 ते 1900 या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये. परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी पुरेसे प्रयत्न केले नाही बघा. हे जरी दुष्काळ पडले तरी इंग्रजांनी काय केलं की जे दुष्काळ निवारणासाठी जे प्रयत्न केले पाहिजे, जी लोकांना मदत दिली पाहिजे ती त्यांनी केली नाही. आणि पाणी पुरवठ्याच्या योजनांवर सुद्धा फारसा खर्च पण केला नव्हता बघा. म्हणजे नुकसान एकीकडे फक्त नुकसानच होत होतं पण त्याचे जो ब्रिटिश फायदा जे घेत होते इथला म्हणजे इथून तो पैसा ते कमवत होते त्याचा काहीच इथं त्याचा खर्चच करत नव्हते भारतामध्ये. जो सगळा पैसा ते आपल्या देशामध्ये घेऊन जात होते. आणि जे सुधारणांच्या योजना ज्या होत्या भारतासाठी जे करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही. म्हणजे दुष्काळाची सगळी झळ ही भारताला खूप मोठ्या प्रमाणात बसली, भारतातील जनतेला बसली. आता पुढे काय वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेत सुधारणा. इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या बघा. म्हणजे त्यांच्यासाठीच त्यांच्याच फायद्यासाठी त्यांनी काय वाहतूक आणि दळणवळण याच्या आधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या. पण त्याचा फायदा नंतर झालाच पण ते शेवटी त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठीच केलं होतं. कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला होता बघा. कोणता? कोलकाता दिल्ली यांना जोडणारा महामार्ग इंग्रजांनी बांधला. 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. पहिली रेल्वे हीच आहे. 1853 मध्ये मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर धावणारी आगगाडी ही भारतातील पहिली रेल्वे.
त्याच वर्षी तारयंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. म्हणजे तारयंत्र सुद्धा भारतात कधी 1853 ला चालू झालं. म्हणजे 1853 ला रेल्वे चालू झाली भारतात आणि तारयंत्र ची संदेश पाठवण्याची यंत्रणा सुद्धा भारतात सुरू झाली. या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी एकमेकांना काय केली, जोडली गेली बघा. कशाने, हे जी तारयंत्रणा होती त्याच्याने काय प्रमुख जी शहरे होती जिथं ब्रिटिशांचा अंमल होता आणि जे लष्करी ठाणे होते इंग्रजांचे ते एकमेकांना जोडली गेली आणि त्यांचा कॉन्टॅक्ट एकमेकांशी वाढला. आणि त्याचप्रमाणे इंग्रजांनी काय डाक व्यवस्था सुद्धा सुरू केली होती. आता हे मुंबई ठाणे रेल्वे 1853 चित्र आहे एका पुलावरचा. तर पुढं काय, या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले बघा. कोणकोणते, रेल्वे आणली, तारयंत्राची सुरुवात आणि डाक व्यवस्था. या सुधारणांमुळे भारतीय समाज जीवन काय थोडंसं दूरगामी परिणाम झाले. देशाच्या विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. ब्रिटिशांनी जरी या सोयीसुविधा त्यांच्यासाठी जरी केल्या असल्या तरी अप्रत्यक्षपणे त्याचा काय भारतातल्या लोकांना खूप फायदा झाला. भारतातले लोक एकत्र येण्यावर त्याच्यासाठी खूप मदत झाली आणि याच्यामुळे काय झालं की देशाच्या विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. हे डाक तारयंत्रामुळे, रेल्वे मार्गाने वाहतूक वाढली, लोक एकमेकांकडे जाऊ लागले इत्यादी. त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला बघा. भारतातल्या राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्यात ह्या आधुनिक साधनांचा खूप मोठा उपयोग झाला असं आपण म्हणू शकतो आणि सगळेजण म्हणतात असं, आणि झालाच आहे तो. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास बघा. आता भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार काय करायचं असं जबरदस्त कर आकारत असे. म्हणजे कसं की कर आकारला की जो भारतातला तो व्यापारी असेल तो म्हणजे इथं थांबलाच पाहिजे, पुढे जायचंच नाही त्याने, इतके कर आकारले जायचे. आणि हे फक्त भारतातील लोकांसाठी होतं बरं का हे कर वगैरे. त्यांच्या इंग्रज व्यापाऱ्यांसाठी हे कर वगैरे काही नव्हतं. मग त्याच्यामुळे काय की भारतातले जे उमदे व्यापारी किंवा करणारे इच्छुक लोक होते त्यांना काय इथून चपराक बसली आणि त्यांचं इथल्या अशा व्यापाऱ्याच्या लाईन मधून ते लोक बाहेर पडले. मग काय झालं की भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येईल बघा. म्हणजे खूप सारा माल इंग्लंडचा भारतात येऊ शकतो असं त्यांनी व्यवस्था करून ठेवली. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे, त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आणि कमी खर्चात होत होतं बघा. यंत्र किंवा औद्योगिक क्रांतीच्या प्रगतीमुळे इंग्लंडमध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की ते कमी खर्चात होतं. यंत्रावर आपल्याला माहिती आहे की किती कमी खर्च येतो. एकदा यंत्र बसवले की त्याच्यावर आपण प्रचंड उत्पादन घेऊ शकतो. मग तोच फायदा यांनी घेतला की मोठ्या प्रमाणात आणि कमी खर्चात ते उत्पादन व्हायचं. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झालं बघा. म्हणजे भारतीय कारागिरी लोक इथले जे व्यवसाय उद्योगधंदे होते याच्यातला यंत्रांची वगैरे व्यवस्था नव्हती. त्याच्यामुळे काय की लोकांना जास्त इथं कष्ट घ्यायला लागायचे. परिणामी काय व्हायचं की इथल्या मालाला किमती जास्त होत्या. मग याच्या उलट काय इंग्लंडमध्ये काय यंत्र असल्यामुळे तिथं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि खर्च पण कमी होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या मालाची किंमत थोडीशी कमी ठेवायची भारतातील मालांच्या ज्या किमती होत्या त्याच्या संदर्भात. मग काय लोक पण काय की तिकडून कमी खर्चात मिळतं किंवा कमी किमतीत मिळते मग त्यांचाच माल घ्यायचे. मग भारतातील उद्योगधंद्यांना काय झालं की तोटा झाला त्याचा. याचा मार बसला आपल्या भारतीय कारागिरांना वगैरे. मग तेच की त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आणि कमी खर्चात होईल अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झालं बघा. परिणामी काय झालं की भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले. म्हणजे भारतात जो तयार होणारा माल होता त्याच्या किमती जरा जास्त असल्यामुळे लोक काय करायचे की हा भारतात परकीय देशातलाच माल कमी खर्चात मिळतोय म्हणून, किमतीत मिळतोय म्हणून विकत घ्यायचे. मग काय झालं की लोकल लोक होते इथलेच म्हणजे भारतातीलच जे व्यापारी किंवा कारागीर होते त्यांनी बनवलेला माल कोणी घेत नव्हतं. मग हळूहळू कालांतराने ते सगळे भारतातील उद्योगधंदे बंद पडले आणि भारतातले बरेच लोक काय झाले बेकार झाले आणि शेतीकडे वळाले बऱ्यापैकी. आता भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास, इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाही बघा. म्हणजे भारतीयांना या गोष्टींचं अगोदर ज्ञानच नव्हतं की व्यवस्थापन कसं, सरकारचा पाठिंबा पण भेटला पाहिजे. पण त्यावेळेस काय होतं की सरकारच ब्रिटिशांचं होतं त्याच्यामुळे ते भारतीय लोकांना चान्स देत नव्हते किंवा त्यांना या लाईन मध्ये उभंच राहू देत नव्हते. त्यांचंच ब्रिटिशच लोक त्यांच्या या व्यापाराच्या याच्यामध्ये असायचे. भारतातील एखादा माणूस जर असला एखाद्या उद्योगधंदा स्थापायचा असेल तर त्याला हे सरकार पाठिंबा देत नसायचं किंवा त्याला परमिशन हे देत नसायचं. मग त्याच्यामुळे काय की ते जे उमेदाने पुढे यायचे त्यांना तिथंच दाबून टाकलं जायचं. मग इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थाचा अनुभव, भांडवल, या भांडवल सुद्धा भारतातील लोकांकडे जास्त नव्हतं.
त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम यायचा उद्योग स्थापनेमध्ये. मग त्याच्यामुळे काय झालं की भारतातील उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. परंतु अशा अडचणींवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केलीच. पण बघा, पण काही लोक असे होते भारतातील की त्यांनी या सगळ्या गोष्टींवर मात केली, अडचणींवर मात केली आणि त्यांनी त्यांच्या उद्योगांची उभारणी केली. आता 1853 मध्ये कावसजी नानाभाई दावर, नाव लक्षात ठेवा काय, कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली होती 1853 मध्ये. प्रश्न येऊ शकतो की मुंबईतली पहिली कापडगिरणी कधी चालू झाली, तर 1853 ला. आता 1853 ला आणखी 2 घटना झाल्या होत्या. काय झालं होतं बरं? रेल्वेची स्थापना आणि तारयंत्राची सुरुवात, या 2 घटना सुद्धा 1853 मध्येच झालेल्या होत्या. पुढे जाऊया. मुंबईत पहिली कापडगिरणी कावसजी नानाभाई दावर यांनी चालू केली 1853 मध्ये. आता 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. बघा, आता प्रश्न असा येऊ शकतो की तागाची गिरणी कधी चालू झाली, तर कन्फ्यूज नाही व्हायचं. तागाची गिरणी 1855 ला स्थापन झाली होती आणि कापसाची जी गिरणी होती मुंबईतली ती 1853 मध्ये स्थापन झाली होती. आणि जी तागाची गिरणी होती ती कुठं, रिश्रा येथे, बंगालमधल्या रिश्रा या ठिकाणी ती चालू झाली होती 1855 ला. आता 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला होता. बघा, भारतातला पहिला पोलाद निर्मिती भारतीय व्यक्तीने स्थापन केलेला कारखाना तो म्हणजे कोणता, जमशेदपूरचा जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी हा तो पोलाद कारखाना होता. 1907 साली त्यांनी तो स्थापन केला होता. हे नीट लक्षात ठेवायचं. एअर इंडिया सुद्धा पहिलं या टाटा ग्रुपचंच होतं, हे नीट लक्षात ठेवा. खूप सारे उद्योग होते त्यांचे. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झाली हळूहळू. मग आता सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. तर 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले होते. बघा, म्हणजे नव्या विचारसरणींचा युरोपात उगम झालेला होता. कोणकोणते होते? मानवतावाद, बुद्धिवाद म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा वापर करायचा, खरं तर जे बरोबर वाटतंय ते बरोबरच, असं स्वतःच्या बुद्धीला पटलं तर सगळ्यांना पटलं असं. मानवतावाद म्हणजे लोकांना, माणसाला माणसाचं महत्त्व पटू लागलं होतं. लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य, राजेशाही, हुकुमशाही वगैरे या प्रथा सगळ्या मागं पडू लागल्या. राष्ट्रवाद म्हणजे आपल्या देशाबद्दल वाटणारा अभिमान म्हणजेच राष्ट्रवाद. उदारमतवाद म्हणजे चांगल्या गोष्टींचे विचार किंवा एखाद्या मुद्द्याबाबत उदार होणं, नाही का, व्यवस्थित चांगल्या मानसिकतेने, चांगल्या भावनेनं एखाद्या गोष्टीबद्दल विचार करणं म्हणजे उदारमतवाद. या मूल्यांवर आधारित नवे युग युरोपात साकारलं होतं. आता पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविक होते. बघा, म्हणजे तिथे ज्या सुधारणा होत होत्या, हे नवीन जे मूल्य अस्तित्वात येत होती, त्याचे परिणाम भारतात सुद्धा उमटणं स्वाभाविक होते. का, तर त्यांचेच लोक भारतात आले होते आणि तेच आपल्यावर राज्य करत होते. भले काही लोक त्याच्यातले चांगले जर नसतील तर काही लोक चांगले पण होते. आता इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. बघा, कारण काय की समोरच्याला आपल्यावर समजा राज्य करायचं आहे तर आपले रूढी विचार माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे, किंवा आपल्याला समोरच्यावर जर राज्य करायचं असेल तर त्याच्या आवडीनिवडी, त्याचे परंपरा आपल्याला माहीत असणं आवश्यकच आहे. त्याशिवाय आपण त्यांचे मन जिंकू शकत नाही आणि त्यांच्यावर राज्य करू पण शकत नाही. मग त्यासाठी त्यांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचा सुद्धा अभ्यास केला होता. बघा, इंग्रजांनी म्हणजे केवढं आधी त्यांची तयारी केली होती त्यांनी आपल्यावर राज्य करायची. यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगाल ही संस्था स्थापन केली होती. बघा, आता प्रश्न येऊ शकतो की एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना कोणी केली, तर 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी केली. किती? 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी ती सुरुवात केली कोलकाता येथे. आता 1784 ला आणखी एक घटना झाली, ती कोणती? पीटचा कायदा आला होता. आता हे लिंक वाईज लक्षात ठेवायचं, आठवायला सोपं जातं. समजा 1784 आले ना वर्ष, त्या वर्षी काय काय झालं होतं की पीटचा कायदा पण आला होता आणि 1784 ला विल्यम जोन्स यांनी बंगालमध्ये काय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना पण केली होती. पुढे काय, मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. बघा, कोण? मॅक्स म्युलर. या उदाहरणांमुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली. आता हा परदेशी कोणीतरी होता मॅक्स म्युलर, आणि यांनी सुद्धा भारतातील धर्म, भाषा आणि इतिहासाबद्दल अभ्यास एवढा केला होता. मग भारतातील काही लोक होते की त्यांना आता प्रश्न पडला की यार, हा बाहेरचा माणूस येऊन
आपल्या इथल्या गोष्टींचा अभ्यास करतो. मग आपल्याला काय झालं? आपल्याला तर काहीच माहित नाही. मग हीच जाणीव काही नवशिक्षित भारतीय तरुणांमध्ये निर्माण झाली आणि मग त्यांनी सुद्धा खरंच आपला इतिहास काय, आपला धर्म कसा, आपली परंपरा काय यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. आता म्हणूनच भारतात मग नंतर प्रबोधनाचं युग सुरू झालं आणि राजा राममोहन रॉय सारखे लोक पुढे आले. पुढे जाऊ आता आपण. इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. 1829 मध्ये लॉर्ड बेटिंकने सतीबंदीचा कायदा केला. बघा प्रश्न येऊ शकतो की सतीबंदीचा कायदा कोणी केला किंवा कधी केला? तर सतीबंदीचा कायदा लॉर्ड बेटिंकने 1829 मध्ये केलं. बघा किती 1829 मध्ये लॉर्ड बेटिंक याने केले आणि त्यांच्यामध्ये त्याला कोणी मदत केली होती? राजा राममोहन रॉयने. हे लक्षात ठेवायचं नीट. याच्यात नाहीये पण मी तुम्हाला सांगतो एक्स्ट्रा माहिती म्हणून. राजा राममोहन रॉयने ती सतीबंदी करण्यासाठी प्रयत्न केले होते खूप. मग त्याला कोणाला सांगितलं होतं त्यांनी हे करण्यासाठी? लॉर्ड बेटिंकची त्यांना मदत झाली आणि त्यांनी तो कायदा केला. आणि 1756 ला आणखी एक कायदा केला जो लॉर्ड डलहौसीने. तर कोणता कायदा? 1856 ला लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. बघा नाही तर अगोदर विधवा पुनर्विवाह असामाजिक मानले जायचे, त्याला मान्यता मिळायची नाही समाजात. पण लॉर्ड डलहौसीने 1856 ला विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. बघा मान्यता देणारा कायदा. आता हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले. बघा प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. बघा म्हणजे ते खूप सारे लोक इंग्लंडमधून आणणं त्यांना शक्य नव्हतं. मग आता एवढं भारतावर राज्य करायचं झालं तर त्यांना काय होतं की इथल्या लोकांची गरज होती, जास्त लोकांची गरज होती, प्रशासकीय नोकरदार वर्गाची. मग हा नोकरदार वर्ग कुठून मिळवायचा? कामगार वर्ग. तो भारतातूनच मिळवणं त्यांना सोपं वाटलं. मग त्यांनी काय इंग्रजी शिक्षण भारतीयांना देण्यासाठी सुरुवात केली. मग तेच की प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. मग लॉर्ड मॅकॉलेच्या शिफारशीनुसार कोणाच्या? लॉर्ड मॅकॉले, लक्षात ठेवायचं. त्याच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. प्रश्न येऊ शकतो की भारतात इंग्रजी शिक्षण कधी चालू झालं? ते 1835 मध्ये चालू झालं. आता नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. बघा मग 1835 मध्ये जेव्हा इंग्रजी शिक्षण भारतीयांना सुरू करण्यात आलं त्यावेळेस विज्ञान, आधुनिक वेगवेगळे तंत्रज्ञान याची ओळख भारतीयांना होऊ लागली. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. बघा कधी? 1857 ला. हे नीट लक्षात ठेवायचं. कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. 1857 आणखी एक महत्वाचं आहे. 1857 ला भारतात उठाव झाला होता, खूप मोठा उठाव. हे पण महत्वाचं आहे. आता ते पुढे आपल्याला तो उठाव अभ्यासाला येईलच. पण हे पण लक्षात ठेवायचे 1857 ला कोलकाता, मुंबई आणि मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना झाली होती. आता पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले. बघा म्हणजे हे जे शिक्षण घेणारा जो वर्ग होता तो मुख्यत्वे मध्यम वर्ग होता. बघा म्हणजे जे गुलाम वगैरे जे एकदम कनिष्ठ वर्ग होता त्यांना तरी तोपर्यंत सुद्धा शिक्षण मिळतच नव्हतं. पण मग हा जो मध्यम वर्ग होता, काही शिक्षित वर्ग, तर त्याने प्रबोधनाच्या चळवळीचं नेतृत्व केलं. यांनी आधुनिक विचार लोकांमध्ये रुजवले. आता इथं आपला धडा संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. स्वाध्याय, आता स्वाध्याय तुम्ही व्यवस्थित मन लावून सोडवायचा आहे. प्रत्येकाने शक्यतो स्वतःची पुस्तके घेतली पाहिजे आणि अभ्यास स्वतःहूनच करा. कारण आता तो आपला महत्वाचा वेळ वाया घालवू नका. आता उलट तुम्हाला चान्स आहे की तुम्ही स्वतःहून काही गोष्टी व्यवस्थित तुमच्या हिशोबाने मन लावून समजावून घेऊ शकतात. पाहिजे तितका तुम्ही वेळ देऊ शकता आणि तुम्ही तो दिला पाहिजे. मग चान्स असतो नाही का परिस्थितीचा, म्हणजे आपल्याला जर चान्स आला तर त्याचा फायदा, परिस्थितीचा फायदा पूर्णपणे आपण घेतला पाहिजे. हा वेळ उगाच वाया घालवू नका. आता स्वाध्याय याचे प्रश्न जे दिलेले आहेत त्याचे उत्तर तुम्हाला धड्यामध्ये मिळतीलच, कारण त्याच्यानुसारच हे प्रश्न काढलेले असतात. गायडनचा वापर जमेल तेवढा कमी करायचा. ती सवय तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्र परिवारामध्ये याला व्हिडिओजना शेअर करा. धन्यवाद.